हे बघा, काही काही लोकांना टाकणार आहेत, पूर्ण नाही. तुमच्या लक्षात येत नाही आहे. टेस्टिंग कशी आहे आता महाराष्ट्र शासन कॅबिनेटमध्येच झाला विषय. महाराष्ट्र सरकारने समजून घ्या 10,000 अकाउंटवर टाकायचे आहे. ते अकाउंट नंबर तिथे आहे, बरोबर. तर त्यांनी त्या 10,000वर टाकले आणि त्यांनी ते चेक केले, त्यांना मिळाले की नाही, बस एवढंच केलं आहे. 100% महिलांना नाही. अजून तर नोंदणी सुरू आहे. उद्याच्या दिवशी तुम्ही म्हणणार किंवा यांना दिले मग नोंदणीवाल्यांचं काय, असं नाही आहे. आलं का लक्षात? विवादाच्या प्रकरणामध्ये असं म्हटलं की तुम्हाला लाडकी बहीण योजनेसाठी सरकारला द्यायला पैसे, पण जमिनींचा मोबदला द्यायला सरकारकडे पैसे नाही का, अशी कानउघाडणी सुप्रीम कोर्टाने केली आहे. हे बघा, सुप्रीम कोर्ट हा एक वेगळा विषय आहे आणि त्यांनी काय निर्देश द्यावे हे त्यांचा विषय आहे. पण याच्याकरता योजना थांबवणं हे कुठल्याच कायद्यात बसत नाही. सरकार आहे, सरकार त्याच्यावर मार्ग काढेल, पण त्याच्याकरता ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. उपेक्षित अपेक्षित असलेल्या लोकांना मदत करणं हे सगळ्यात पहिलं कर्तव्य आहे. आणि मला तरी असं वाटतं सरकार दिलेला सुप्रीम कोर्टाचा आदेश पाळेल, लाडक्या बहिणींनाही खुश करेल. त्या यात्रेचं वैशिष्ट्य आहे की तिला गुलाबी यात्रा म्हटलं जातं आहे. बसेस पण गुलाबी, सोशल मीडिया टीम. आत्ताच कलेक्टर साहेबांनी सांगितलं की ज्या दिवशी शिंदे साहेब येतील त्या दिवशी गुलाबी शर्ट सगळ्यांनी घालावे. विनोदाचा भाग सोडा, शेवटी काय लकी असतो कोणाचा कलर. आता शेवटी गुलाबी आहे तर योगायोगाने माझं नाव बी गुलाब आहे. जी हे बघा, आता त्याच्यावर मी काय ज्योतिषी नाही आहे. शेवटी ज्याचा त्याचा विषय आहे. ठीक आहे. आम्ही पण तयारी केलेली आहे सगळीकडे. असं नाही, प्रत्येक पक्ष आपल्या मतदारसंघाच्या व्यतिरिक्त सुद्धा प्रत्येक जिल्ह्यामधला कार्यकर्ता आपल्या कार्यकर्त्यांना आपला पक्ष टिकवण्याकरता निश्चितपणाने तयारी करत असतो. पण आपण आतापर्यंत पाहिलं आहे, मलाही 35 वर्ष झालेले आहे. आम्ही 100 वेळेस एकमेकाच्या जागा मागतो, प्रत्येकजण जागेंचा दावा ठोकतो, पण वरतून आदेश आला की काम करतो. आता बघा, शेवटी आपण आपलं काम करत राहायचं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.